शिक्षणासाठी सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करीत असतात. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील शासकीय आश्रम शाळेची धक्कादायक अवस्था समोर आली आहे. वसतिगृहात घाणीचे साम्राज्य, पाण्याचा अभाव, शौचालयांची दयनीय अवस्था आणि पोषक आहाराचा प्रश्न यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत सुमारे 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. वसतिगृह परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरोचे स्वच्छ पाणीही उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. शाळा सुरू होऊनही जवळपास 20 दिवस उलटले असतानाही भाजीपाल्याचे टेंडर न झाल्याने विद्यार्थ्यांना नियमित पोषक आहार मिळत नसल्याची तक्रार आहे. या संदर्भात किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. शिक्षकांसाठीही निवासाची सुविधा नसल्याने त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या सर्व आरोपांवर संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. शासकीय आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, स्वच्छता आणि पोषक आहार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. दुधड आश्रम शाळेतील या समस्यांवर प्रशासन किती लवकर उपाययोजना करते याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.